राज्य में कैंसर के बढ़ते मरीजों को देखते हुए महायुति सरकार ने हर जिले के लिए कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर पॉलिसी तैयार करने का फैसला लिया है, ताकि हर जिले में कैंसर मरीजों को बेहतर स्वास्थ्य सेवा कम खर्च में प्रदान की जाएगी। इस संबंध में मुख्यमंत्री ने जानकारी दी। राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी ही आपण तयार केलेली आहे। या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये L1 अपेक्स सेंटर, L2 सेंटर आणि L3 सेंटर याचं जाळं आपण तयार करतो आहोत, जेणेकरून कोणालाही कॅन्सर सारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील। काहींना काही गोष्टींकरता L2 सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल, पण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर याचा जे काही रोगनिदान आणि त्याच्यावर उपचार आहेत त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे। हे देखील राज्याच्या वतीने आम्ही करणार आहोत। इसके साथ ही मुख्यमंत्री ने बताया कि राज्य में निवेश लाने के लिए मंत्रिमंडल में GCC को मान्यता प्रदान की गई। इसके तहत राज्य में बड़े पैमाने पर निवेश लाया जाएगा, जिससे रोजगार को भी बढ़ावा मिलेगा। आज राज्याने आपली GCC पॉलिसी ही देखील या ठिकाणी मान्य केलेली आहे। GCC म्हणजे ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह सेंटर। या GCC मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे आणि ही जी काही गुंतवणूक येणार आहे ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण कॅप्चर करायची ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरमध्ये, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे सेंटर आहेत। ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये BPOंनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार दिला, तसंच आता हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स GCC रोजगार देणारे आहेत। एक अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जगातनं 5000 GCC येणार आहेत आणि हा सगळा जो GCCचा रिव्होल्यूशन आहे हा महाराष्ट्रात कॅप्चर करण्याकरता ही पॉलिसी आपण तयार केली आहे। आपल्याला अपेक्षित आहे की या पॉलिसीमुळे किमान हाय पेड जवळपास 2 टप्प्यांमध्ये 5 लाखापेक्षा जास्त रोजगार हे निर्मित होतील आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन आपल्याला टॅक्सच्या रूपाने देखील हजारो कोटी रुपये यातनं प्राप्त होतील।